महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज. खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिका चे मतदान ते 15 जानेवारीला संपलेलं आहे आणि 16 तारखेला निकाल हाती आले. परंतु धक्कादायक निकाल काही ठिकाणी लागलेले आहेत आणि त्यातच आपण प्रभाग क्रमांक 26 या प्रभागाचा विचार जर केला तर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून तिकिटासाठी चढाओढ सुरू होती आणि एक तरुण आणि भूमिपुत्र यांनी भारतीय जनता पार्टीकडून मोठा संघर्ष करून आणि कामाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळवून आणलं, परंतु त्यांना त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागलेला आहे. आपल्यासोबत तेच उमेदवार आहेत, रामदास भाऊ मिदगे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत का नक्की या पराभवाची कारणे काय, का पराभव पत्करावा लागला आणि इथून पुढं त्यांची रणनीती काय असणार आहे. रामदास भाऊ, आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे. काय सांगाल, आपण मोठी टक्कर दिली, मोठा संघर्ष केला आणि अवघ्या 1 वर्षात आपण जे कार्य केलं त्या बळावर आपल्याला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं. काय नक्की पराभवाची कारणे असू शकतात? हे बघा, ही जी निवडणूक होती ही माझी पहिली निवडणूक होती आणि ह्या निवडणुकीमध्ये जरी काही निकाल लागला असला तरी माझ्या पाठीमागं जो मित्रपरिवार उभा राहिला एवढ्या मोठ्या संख्येने आणि जे नातेवाईक असतील आणि जे मतदार असतील ते इतक्या मोठ्या प्रमाणावर उभे राहिले ना, ते एक अभूतपूर्व म्हणजे यश मी समजतो. आणि जे तुम्ही विचारलं की हा निकाल असा का लागला, तर ही लढाई जी झाली ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होती आणि त्याच्यामध्ये धनशक्तीचा विजय झाला असं आम्ही मानतो. भारतीय जनता पक्षाकडून आमदार कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे त्यांचे तुम्ही निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी देखील प्रचारात खूप मोठी मदत आपल्याला केली. परंतु या ठिकाणचा जो मतदार आहे, या ठिकाणचा जो विकास आहे, तो आपल्या चौक सभेतून वारंवार आपण सिद्ध केला, दाखवला, नागरिकांपर्यंत पोहोचवला. परंतु नागरिकांनी त्याला का साथ दिली? नाही, नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये साथ मिळत होती. चौक सभा असतील, आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चौक सभा घेतल्या, कॉर्नर मिटिंग घेतल्या. त्याच्यामध्ये आम्हाला नागरिकांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत होता. आणि फक्त शेवटचे 3 दिवस जे तुम्हाला मी सांगितले की एक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे, 3 दिवसामध्ये जे वातावरण पलटून गेलं, जे त्यांनी काही चॉकलेट वाटले त्यांच्या भाषेमध्ये ते आता सांगताय की चॉकलेट कुठं कुठं पोचले, ते चॉकलेटचा जो हा परिणाम सर्व आपल्याला दिसायला मिळतोय. महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकांपैकी किमान 24 ते 25 महानगरपालिका या भाजपाची सत्ता येईल असं चित्र आहे. आपण नाशिकला विचार केला तर नाशिकमध्ये भाजपाचे 76 आमदार नगरसेवक निवडून आलेले आहेत. याचा सगळा परिणाम विकासावर काय होईल, काय वाटतं? नक्कीच तुम्ही बघताय की आपल्या केंद्रामध्ये पण भारतीय जनता पार्टीचे सरकार असल्यामुळे आणि राज्यामध्येही भारतीय जनता पार्टी सरकार आहे आणि आता जी आपल्याला जी संख्या आलेली आहे त्याच्यामध्ये महापौर ही भारतीय जनता पार्टीचे असणार आहे हे निश्चित झालेलं आहे. त्यामुळे जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहे तिथं खूप चांगल्या प्रमाणामध्ये विकास होईल, याच्यामध्ये काही शंका नाही. आता इथून पुढं आपलं जे कार्य होतं ते कशा पद्धतीने चालू राहील आणि कोणत्या पक्षाकडून चालू राहील? आणि भारतीय जनता पार्टीकडनंच हे काम चालू होईल, पण त्याच्यामध्ये आमचं सर्व जे युवक वर्ग एवढे मोठ्या प्रमाणे आमच्याशी जोडला गेला होता, त्यांची कालच आमची मिटिंग झाली. त्यामध्ये युवकांतर्फे असं सांगण्यात आलं आहे की एक फाउंडेशन आपण जर पक्षातर्फे काम करत असताना आपलं वैयक्तिक एक फाउंडेशन आपण तयार करून त्या फाउंडेशनच्या माध्यमातून व पक्षाच्या माध्यमातून आपल्या तळागाळात जाऊन सामाजिक कार्य कसं मोठं करता येईल व तळागाळातील लोकांचे प्रश्न कसे सोडवता येतील. जरी आज मी नगरसेवक नसलो तरीही मी आमदारांच्या माध्यमातून असेल, पक्षांच्या माध्यमातून असेल, जे जे शब्द मी माझ्या चौकसभेमध्ये दिलेले आहे, जे जे शब्द मी माझ्या कॉर्नर मिटिंगमध्ये दिलेले आहे, मी जे आमदारांच्या माध्यमातून सोडवण्याचा 100% प्रयत्न करीन. आपला प्रामुख्याने अजेंडा प्रभाग क्रमांक 26 मध्ये होता. आमच्या चुंचाळे गावात एखादा मृत्यू झाला तर त्याला अंबड, सातपूर अशा ठिकाणी न्यावं लागतं. तो स्मशानभूमीचा मुद्दा तुम्ही कांजरपोळ्याच्या जागेचा घेतला होता. त्याकडे आपण कसं बघाल? नक्कीच मी आमदारांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करील आणि ती गोष्ट मी तुम्हाला आत्ता पण सांगितली की मी माझ्या चौकसभांमध्ये असेल किंवा ज्या कॉर्नर मिटिंगमध्ये जे जे शब्द मी दिलेले ते पूर्ण करण्याचा, मी नगरसेवक जरी नसलो तरी मी ते आमदारांच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद रामदास भाऊ, आम्हाला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल. आपण जर बघितलं तर या ठिकाणी त्यांची जी
पराजय झाला त्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे आणि जे त्यांनी आश्वासनं दिली त्या आश्वासनाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. ते आश्वासन आहे स्मशानभूमी असेल, रस्त्यांचा विषय असेल, नागरिकांचा विषय असेल, तो सातत्याने मी पूर्ण करेल आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जोमाने काम करून आणि पुढील 5 वर्षाची तयारी भक्कम करेल असा आत्मविश्वास या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवलेला आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मी प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.